सगळी लोड घेऊ नका. सगळे फौजी तसे नसतात. आम्ही कमेंट करते, तुम्ही आन्सर देत नाही आहे. आम्हाला तुमच्या संग बोलायचे, पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा. चला मग. हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका आपल्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. कसे आहात सगळे? छानच असले पाहिजे. सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग. झालं का सगळ्यांचा चहा नाश्ता? तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. काल जो मी ब्लॉग अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये खूप सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला. खूप जणांनी ती व्हिडिओ पाहिले, खूप जणांनी कमेंट पण केल्या. पण खरंच मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते, सगळ्यांची माफी मागते. यूट्यूबला जास्त मला सगळ्यांना रिप्लाय देता येत नाही, कारण काही कारणास्तव कारण मुलं पण असतात, त्यांची शाळा, त्यांचा अभ्यास, घरातली कामं वगैरेच पण सगळे करायला लागतात. त्यामुळं नाही रिप्लाय देता येत. तरी पण मी आज जो व्हिडिओ बनवते, जे तुम्ही मला प्रश्न केले त्याच्यावर मी उत्तर देते. कारण कोणालाही कुणी राग वगैरे मानू नका की बाबा हे रिप्लाय देत नाही आहे, काय नाही. आणि याच्यात आपली चूक नाही आहे, त्यामुळे रिप्लाय तर सगळ्यांना मिळणार. पण एवढंच की ते तुम्हाला पटकन रिप्लायच देता येत नाही आहे. कारण एवढे मेसेज असतात ना, ते वाचता मी बघत पण नाही की बाबा कुणी वाईट कमेंट केली का काय का काही नाही. मी सलग वाचते आणि मला आवडलं तर मी लाईक करते, किंवा वाईट कमेंट करणाऱ्याला पण मी लाईक करते. पण शक्यतो वाईट कमेंट आपल्याला येतच नाही, त्यामुळे विषयच नाही आहे. तर सगळ्यात आधी की मला भरपूर जणांच्या कमेंट आहे की ताई तुझ्याशी आम्हाला बोलायचे, पण सॉरी मी यूट्यूबला काही नंबर देऊ शकत नाही आहे. त्यामुळं मला इन्स्टाला ज्यांना माझ्याशी बोलायचे, खरं माझ्या ज्या बहिणी असतील, मैत्रिणी असतील, त्यांना माझ्याशी बोलायचे. तर मी एक सांगू शकते की माझी इन्स्टाला आय डी आहे माझा जीव 0606. त्या आय डीला जाऊन सगळ्यांनी फॉलो करा आणि त्या आय डीवर मला कमेंट करा की ताई आम्ही यूट्यूबवरून तुला इथं कमेंट केलेली आहे. मला मेसेज करा तिथं, नक्की मी तुमच्यासंग बोलेन. आणि वाटलं तिथं मी तुम्हाला माझा नंबर पण देईल. त्यामुळं कारण यूट्यूबला मला नंबर देता येत नाही आहे, कारण एवढी सारे मेसेज असतात आणि यूट्यूबला डायरेक्ट नंबर देणं पण चुकीचं आहे माझा. त्यामुळं तर आपण पहिली एक कमेंट वाचू की ज्या ताईंनी कमेंट केली होती. खूप छान कमेंट केली, जाई हिंद म्हणून. ताई माझे मिस्टर पण BSFमध्ये आहे, मी अशा केसेस बघितल्या आहेत. तुम्ही तुमचा नवरा जिथे ड्युटी करतो ऑफिसरला जाऊन भेटा. तर ताई सगळ्या गोष्टी करून पाहिल्यात ऑलरेडी, यांनी पण तिथं जाऊन काय काय सांगितले मला नाही माहिती. तर मी बंगालला असताना गेले होते सरांना भेटायला. तर सर मला म्हणले होते जे BSF आहे ते केंद्रीयमध्ये पडतं, आणि त्यामुळे ह्या ज्या केसेस आहे ते आपल्या सिव्हिल कोर्टातून होतात. त्यामुळं फौजवाले पण काही आपल्याला मदत करत नाही, कारण त्यांना त्यांची पोस्ट महत्त्वाची असते. त्यामुळं परत दुसरी एक कमेंट होती, झालेल्या गोष्टी नका आठवत बसू, असले दलिंदर लोक आयुष्यात कसल्याच प्रकारे दलिंदर नाव पण घेत जाऊ नका. तर बरोबर आहे सोनाली ताई, माझ्या आयुष्याला लागलेली कीडची ही. आणि ते कसं आहे, आपण म्हणतो नाव नाही घ्यायचं, पण नाव तर त्याचं आयुष्यभर लागणारच नाव. आता काय त्याच्याशी लग्न केले, त्याची पोहरा आपण समज, त्याचं नाव आयुष्यभर लागणारच आहे. पण जाऊ ना, उलट चांगली गोष्ट आहे. तो रंडी घेऊन राहतो, छिन्नल चाळे करतो, तसं आपण करत नाही ना. आपण आपल्या हक्काच्या मुलांसोबत राहतोय, आपण एकनिष्ठ राहतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांची कमेंट आहे ताई खूप वाईट झालं, तो हॅपी राहा. हो, माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्याच नाही म्हणत, भरपूर जणांच्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडतात आहे, पण त्या आवाज उठवत नाही आहे. आणि मी आवाज उठवला आहे, त्यामुळं काहींना त्रास होतो, काहींना बरोबर वाटतं. शुभांगी ताई म्हणतात आहे मी पण नगरची आहे, काय मदत लागली तर सांगा. तर मदत तर शक्यतो पाहूया, जेव्हा नगरला यायचे तेव्हा नक्की मी तुम्हाला DM करीन. तर मला इन्स्टावर तुम्ही मेसेज करून ठेवा. माझा जीव 0606 ही माझी आय डी आहे इन्स्टाला. मला मेसेज करून ठेवा, तेव्हा मी नक्की तुम्हाला जेव्हा नगरला यायची वेळ येणारच आहे लवकरच, कारण तिने माझा अख्खा संसार नेलेला आहे. तेव्हा माझा संसार तर मला अन्न भाग आहे माझ्या बापाने दिलेला. तर नगरला पण मी लवकरच येते आहे. तर नक्की तुमची मदत लागेल का नाही लागणार हे नाही सांगू शकत, पण मला इन्स्टाला तुम्ही DM करून ठेवा. मुख्यमंत्रीला काय पडले, मुख्यमंत्री नीच लोकांना मदत करतो, बरोबर. मुख्यमंत्र्याला नाही काय पडलं, पण तो मुख्यमंत्रीच्या हातात येतं केंद्रीय. त्यामुळे आपण जे व्हिडिओ बनवतो ते त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
आता रुपालताई चाकणकर आहे, तिला पण आपण मेल केलेला आहे, तिने अजून काही मेल पाहिलेला नाही आहे. मग असे आपले व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचले तर अशा लोकांच्या तर याच्या अशा लोकांवर पण कायदा चालू होतोच ना. त्यामुळं आपण जेवढे माझे व्हिडिओ तुम्हाला जास्त तसं शेअर करत नाही तेवढे शेअर करत जा. एखादा व्हिडिओ कदाचित मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला लगबाई तर अशा लोकांना पण आपल्याला लोक धडा शिकवता येईल. मायाताईंची कमेंट आहे, आर्मीतील पुरुष आणि त्याच्या घरातले सुनेला त्रास देतात, अशा घटना जास्त मीडियावर दाखवत नाही. नवरा शहीद झाल्यावर सुनेला घरातून बाहेर काढतात. ही असती खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण घरात असतो, जेव्हा तो ड्युटी करतो, तेव्हा आपल्याला इकडे किती त्रास असतो हे नाही कुणाला माहिती. फक्त म्हणतात की बाबा नवरा डुळो फौजी, पण तो फौजी पण किती लफडे करतो हे लोकांना माहीत नसतं ना. ठीक आहे, तो ड्युटी करतो तर 2 पैसे कमवतो, तो बायकोला पण खर्च नाही करत, तो दुसऱ्यांच्याच मड्यावर घालतो. त्यामुळे फौजी काय ना आर्मी काय सेमच असतात. पण दोघांनी कमेंट केले तर सगळे तसे नसतात, नाही सगळे तसेच, 100तून 2 जण चांगले पण असतात. सॉरी. वर्षदा काय म्हणतात ते, ती नगरची सोडून दिली का निलेशा, किती बाईशी संबंध ठेवतो. त्याच्या भरपूर बायांशी संबंध आहे. आत्तापर्यंत 16 ते 17 बायकांशी त्याचे संबंध होते. आता निलेशाचा विषय आला तर निलेशाचे अजून फोटो अपलोड करायचे आहेत आपल्याला. निलेशा ससाने ही नगरचीच आहे आणि माझा नवरा नगरलाच राहतो, गेली 6 वर्ष झाले तिच्यासोबत राहतोय. आपण हे मॅटर बाहेर काढतो एकीचे. निलेशाचे पण एवढ्या 2 दिवसात आपण फोटो व्हायरल करतोय, कारण तिच्या गांडीला माझे ती त्याला घेऊन राहते, ती बायको म्हणून हिंडते, गावाला ती जागा विकायला ती तिला घेऊन येते. आपण वाटलं तर ज्यांनी जागा घेतली त्याचं रेकॉर्डिंग उद्याच्या ब्लॉगमध्ये ऐकू. तो काय म्हणला होता की त्यांनी त्याची ती ठेवलेली रान म्हणजे ती बायको दाखवली होती. आपण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते रेकॉर्डिंग आपण उद्या ऐकूया. तर निलेशा नाही आहे, निलेशा आईच्यापेक्षा अजून म्हातारी दिसती. निलेशीचं वय 45 आहे, तेव्हा तिचे फोटो आपण उद्या नाही तर परवा अपलोड करूया. हो, किरणताई म्हणतात आहे की ते नालायक हा काळजी घेत आहे. हो, तो नालायक आहे हे साख्या दुनियाला माहिती ताई, त्याच्या अख्ख्या गावाला माहिती तो किती नालायक आहे. वैशालताईंचा प्रश्न खरंच खूप छान आहे. बरोबर आहे ताई, तुझं आयुष्य आहे किती सहन करते. खूप सहन केलं मी, पण ते सहन करण्याच्या पलीकडे गेलं, त्यामुळं मला सहन व्हायना. खूप मार खाल्ला, गावणीवर बाहेर आले, त्यामुळं मी त्याचा विषय सोडून दिला. आता सतीश भाऊ म्हणतात ते, आता मोडला असतं तर 30 लाख रुपये मिळाले असते. हो भाऊ, आताचा रेट 1,19,000 रुपये सोन्याचा, तर आत्ता माझे सोन्याचे खरे पैसे झाले असते. महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांना अर्ज करा. आरतीताई, तुम्ही आत्ता जो प्रश्न केला त्याचं उत्तर मी आधी दिले की रुपालताई चाकणकर काही काम करत नाही. ती मध्ये एक मेकअप म्हणून सोशल मीडियावर आहे, कारण तिला अर्ज केलेला आपण 3 ते 4 महिने झालेले, तिने अजून आपलं ईमेल पाहिलेला नाही आहे. अश्विनताईंचा प्रश्न आहे, लवकर डायव्हर्स घे. हो, लवकरच घेते, पण तो देत नाही आता. विराज यूट्यूबर काय म्हणतात ते, आम्ही पण चिंचोशीचे मोहितवाडीचे. मला तिकडचा काहीच प्रश्न येत नाही, मी तिकडच्या लोकांना ओळखत पण नाही. ताई, त्याच्यावर त्वरित कठोर निर्णय घे, नाही तर तो काही करू शकतो. येस, त्याच्यावर लवकरच कठोर कारवाई होईल, कारण त्यांनी माझी एक फसवणूक केलेली आहे. आणि माझीच नाही, ज्या लोकांना त्यांनी जागा विकली त्यांची पण त्यांनी फसवणूक केलेलीच आहे. पण त्या लोकांनी कधी करणार, जेव्हा मी केस करीन तेव्हा ती लोक बघतील. फोटो व्हायरल करू नको, तू अडचणीत येशील. फोटो व्हायरल करायला मी अडचणीत नाहीत, कारण आपल्याकडे सबूत आहे, प्रूफ आहे. म्हणजे आजकालची कोणती बाई येणं कोणत्या नवऱ्यासंग राहील आणि फोटो काढीन का कोणताही नवरा येणं कोणती बाई टीव्हीनं फोटो काढीन का? मग संसार करतो, लग्न करतो, मग हे चुका आहे का? आई बापा खर्च पाणी करतात, लग्न करून देतात, मग पुरुषाला अधिकार दिलेले आहे का गरीब आईला हानमार करायची, बाहेर बायकांसंग लपडी करायची? हे असले कायदे विधी मी आता काहीच घाबरत नाही, कारण पोलिसांना पण आपण बोलू शकतो की जेव्हा आम्हाला हाणत मारत होता तुम्ही काही झोपले होते का? असं कोणाचं तर बदनाम करू नका. बदनाम करायचा विषय येतच नाही इथं. मी कुणा बदनाम करते, इथं मी माझ्या संसारासाठी जुटते. पंढरीनाथ ते भाऊंचं म्हणणं आहे की तुझ्या नवऱ्यामुळे फौजींना वाईट बोलू नको. माझ्या नवऱ्यामुळे बोलतच नाही, सगळेच फौजी तसे. तुम्ही इन्स्टाला या, तुम्हाला इन्स्टा सगळ्यांच्या कमेंट दाखवते, मेसेज दाखवते.
की प्रत्येक फौजीच्या बायकोचा हाच प्रॉब्लेम आहे, ती आवाज उठवत नाही म्हणजे तिची चुकी नाही. 100तून 2 फौजी चांगले असतात, बाकीचे सगळे नीचे असतात, एवढं मी सांगू शकते. मी मला तुमच्याशी बोलायचे कसं कॉन्टॅक्ट करू? मला इन्स्टाला माझा जीव 0606 म्हणून माझी ID आहे, त्याच्यावर मला कमेंट करा, मी तुमच्याशी नक्की बोलेन. चला भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघत जा आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, कारण मला त्याच्यावर कमेंट करताच येत नाही एवढ्यांना, त्यामुळं. आणि नक्की मी तुमचे काय प्रश्न असेल नक्की मला प्रश्न करत जा, मी त्याचे कमेंटवर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, नाही तर मी असा व्हिडिओ बनवून टाकीन. त्यामुळं सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करत जा, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझे व्हिडिओ बघत जा. वेळेला म्हणतात ना, एक लेडीज महिषासुरने काही बनवू शकते आणि आपला स्वतःचा नाही आपल्यालाच करायला लागतो. आत्ता पण ती मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुली बलात्कार झाला, तिची काही चुकी नसताना. का झाला, कशासाठी झाला, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक लेडीजनी कुठेही न चुकता आपण आपल्या पद्धतीने समोरच्या माणसाचा आपण वेळ आली तर मर्डर पण करता आला पाहिजे. त्यामुळे सगळे तत्पर राहा, काळजी घ्या. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांना बाय बाय.